पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भव्य स्वरूपातील नाविन्यपूर्ण असा महिलांचा सन्मान करण्यासाठी हिरकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या हिरकणी महोत्सवाची सुरुवात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली। यावेळी आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री भारत राठोड, कैलास गावडे, वर्षा प्रशांत ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, प्रसेनजीत कारलेकर, रवी किरण घोडके, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त स्मिता काळे, डॉक्टर रुपाली माने, श्रीराम पवार, वैद्यकीय अधिकारी, महापालिका अधिकारी उपस्थित होते। या महोत्सवात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। बचत गटाच्या महिलांना उद्योग व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी 25 बचत गटांचे स्टॉल्स 7 ते 9 मार्च असे 3 दिवस असणार आहेत। या स्टॉल्सवर कापडी पिशव्या, ज्वेलरी, कपडे, खाद्यपदार्थ, चप्पल बॅग, कपडे, क्लिनिंग प्रोडक्ट्स, अगरबत्ती, पर्स, साड्या, सौंदर्य प्रसाधने असे विविध वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत। यानंतर महिलांच्या आरोग्याची काळजी घेत पनवेल महानगरपालिकेने विशेष अशा आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे। या आरोग्य शिबिरामध्ये मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाची पॅप स्मिअर अशा विविध चाचण्या करण्यात येत आहेत। याबरोबरच रक्तातील विविध घटकांची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येत आहे। यानंतर महिलांसाठी स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी स्वयंसिद्धाच्या संचालिका, राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या तपस्वी गोंधळी आणि त्यांचे सहकारी प्रात्यक्षिक सादर करणार आहेत। तसेच आजकाल होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून आपला बचाव व्हावा याकरिता नवी मुंबई येथील सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी सायबर फ्रॉड आणि त्यापासून बचाव करताना विविध प्रकारचे ऑनलाईन फ्रॉड, डिजिटल अरेस्ट, व्हॉट्सॲप फ्रॉड अशा विविध फसवणुकीबाबत मार्गदर्शन केले। आपल्या नवी मुंबईमध्ये एकूण 21 पोलीस स्टेशन्स आहेत। म्हणजे पूर्ण ऐरोलीपासून पनवेलचा हा कोपरा आणि मोरा सागरीपर्यंत टोटल 21 पोलीस स्टेशन्स आहेत। त्या 21 पोलीस स्टेशनमध्ये मागच्या 2024 मध्ये रॉबरी, डकेती, चोरी, त्यानंतर मोटर व्हेकल थेफ्ट, लॅपटॉप चोरी याच्यामध्ये जो माल गेला त्याची किंमत ह्या 21 पोलीस स्टेशनमध्ये 27 करोड्स आहे। किती? 21 पोलीस स्टेशनमध्ये 27 करोड रुपयाची मालमत्ता चोरीस गेली। आणि माझं सायबर पोलीस स्टेशन आहे, फक्त एकच पोलीस स्टेशन आहे पूर्ण या एरियासाठी, सायबर पोलीस स्टेशन। आणि त्याच्यामध्ये कितीची मालमत्ता चोरीला गेली किंवा फसवणुकीत गेली तर 298 कोटी 298 करोड्स, म्हणजे याच्या जवळजवळ 10 पटपेक्षा थोडी जास्त। म्हणजे सायबर क्राईमची किती मोठी व्याप्ती आहे। हे झालं फक्त नवी मुंबईतलं। मग अशी मुंबई आहे, पूर्ण भारत देश आहे, याच्यामध्ये म्हणजे एक पॅरलल इकॉनॉमी चालू आहे। मध्ये आम्ही कंबोडियामध्ये जो राहणारा आपलाच भारतीय आहे तो तिथं जाऊन सायबर फ्रॉड करतो, त्याला आम्ही पकडलेलं होतं। तर आमच्या लक्षात आलं की याच्या पाठीमागं चायनीज आणि पाकिस्तानी लोक आहेत। हा जो पैसा बाहेर काढला जातोय तो USDTच्या माध्यमातून चायनामध्ये जातो किंवा बाहेरच्या देशामध्ये जातो आणि आपल्या देशाचं आर्थिक शोषण करण्याचं काम चालू आहे। तुम्हाला माहिती आहे, आता गेल्या 1.5 ते 2 महिने झालं बघा, एक रिंगटोन येते, तुम्ही एखाद्याला फोन लावला की ती ऐकली सर्वांनी, ती शांतपणे कधी कुणी ऐकली आहे का? शासन काय वेळ आहे का ती रिंगटोन लावायला? का त्याला मनात आलं म्हणून लावून टाकली? तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेअर मार्केट फ्रॉड, डिजिटल अरेस्टचे फ्रॉड हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। आणि त्याच्याविषयी तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं? आता आम्ही मध्ये सोसायटी अवेअरनेस कॅम्पेन सुरू केलेलं होतं। प्रत्येक पोलीस स्टेशन हे त्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी सायबर क्राईमविषयी त्या सोसायटीमध्ये जाऊन संध्याकाळी माहिती देणार आणि त्या ठिकाणी हा सायबर क्राईम कसा असतो, कोणत्या प्रकारचा असतो याविषयी माहिती देतोय। आम्ही व्हॉट्सअप चॅनल पण काढलेलं आहे। आमचं व्हॉट्सअप चॅनल फॉलो केलं आहे की इथं सगळ्यांनी? आपल्या मोबाईलमध्ये जा, त्याच्यामध्ये व्हॉट्सअपमध्ये जा आणि त्याच्यामध्ये खाली अपडेट्समध्ये जाऊन सर्चमध्ये नवी मुंबई सर्च करा, तिथं तुम्हाला फॉलो करा। नवी मुंबई पोलीस नावाचं व्हॉट्सअप चॅनल दिसेल, त्याच्यावरती आम्ही डेली बेसवरती सायबर क्राईमच्या अनुषंगानं ज्या अपडेट्स आहेत, नवीन फ्रॉड येत आहेत, कोणत्या पद्धतीने फसवत आहेत त्याच्याविषयी माहिती टाकतोय। असलं चांगलं काहीतरी फॉलो करा, त्याच्यामधून तुमच्या बाबतीत सायबर क्राईम होणार नाही। दरम्यान तसेच दुपारच्या सत्रात मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या महोत्सवात सदिच्छा भेट दिली।